ट्रॉफी 2022च्या निमित्ताने इथे करण्यात येत आहे। पाच ओव्हरची मॅच असेल। व्यासपीठावरती सुधीर जितेकर साहेब उपस्थित आहेत। मी सुधीरजी जितेकर साहेबांना देखील सन्मानित करण्याची विनंती करतोय आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते सुधीरजी जितेकर साहेबांचा आपण सन्मान करावा। व्यासपीठावरती उपस्थित सुधीरजी जितेकर साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय। स्पर्धेचे आयोजक आदरणीय राकेशभाई गायकवाड, उत्तर रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष, रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष गजाननजी पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोली आणि त्याचबरोबर संजूभाई गायकवाड आणि रुपेशभाई गायकवाड यांच्या वतीने पावड्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत आहे। सहर्ष आणि सहर्ष स्वागत असेल सर्व पावड्यांचं। आणि आता जाऊया लढतीकडे, ज्या लढतीची उत्कंठा प्रत्येकाला लागली होती, ज्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। रायगड, अर्थातच ज्या रायगडला पराभूत करण्यासाठी संपूर्ण भारताला एकत्रित यावं लागलं आणि तेव्हा रायगड कुठे पराभूत झाला, त्या रायगडची नीव, त्या रायगडचा पाया ज्यांनी रचला, रायगड क्रिकेटचा पाया ज्यांनी रचला ते अर्थातच 40+ हे सर्व खेळाडू आणि त्यांच्याच विरोधात त्यांनाच आयकॉन मानून, त्यांनाच आदर्श मानून ज्यांनी या बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाय टाकले नाही तर कार्यानं संपूर्ण देशभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये रायगड टेनिस क्रिकेटचा गवगवा केला, सुप्रसिद्धीस आले। हे सर्व शिलेदार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये गेम ऑन। फर्स्ट बॉल, पहली बॉल मुंडे के लिए गेंद थी, काफी तेज रफ्तार से फेंकी थी रघु परदेशी जी ने, लेकिन पहली गेंद डॉट चली गई। एक बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है और दाएं हाथ के बल्लेबाज किरण। दूसरी गेंद और सम्मान दिया, इज्जत दी गेंद को। इस बार देखा जाए डिपेंड शॉट खेला, बैक टू द बॉलर किरण पवार नॉन स्ट्राइकर एंड पे। अमित सर थोडं थांबवतो मी, विनंती करेन रुपेशभाई गायकवाड यांना की आपल्या शुभ हस्ते वासू शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत। दो गेंदें इस बार देखा डॉट चली गई है। रायगढ़ 40+ बनामा यंगस्टर रायगढ़ के बीच मुकाबला चल रहा है, लेकिन इस बार विकेट कीपर थोड़े पंबल हुए। एक सिंगल जरूर मिलेगा, बल्ले से आ चुका और पहला रन मिला रजत मुंडे को और पहले रन के साथ यंगस्टर रायगढ़ टीम का खाता ओपन हो चुका है स्कोर 1 के घर में। शुरू में इस बार देखा हमारे समीर सोमने साहब जी ने कह दिया कि ये रायगढ़ 40+ मास्टरों ने इस क्रिकेट के स्कोर क्षेत्र के ऊपर जो कुछ फाउंडेशन डाला हुआ है वो इतना मजबूती का डाला है कि इस यंगस्टरों ने जो कुछ काम किया है, रायगढ़ का झंडा टेनिस क्रिकेट में इतना ऊंचा कर दिया है, इसका श्रेय इन सभी को जाता है, लेकिन सबसे पहले इस मास्टरों को जाता है। बड़ी मेहनत और मशक्कत के साथ उन्होंने क्रिकेट खेला हुआ है। उनके ज़माने में इतना क्रिकेट जब वो खेलते थे, यंगस्टार थे, तब इतना लोकप्रिय क्रिकेट थोड़ा कम था, लेकिन अब व्यवसाय क्रिकेट बन चुका है। लेकिन इस बार किरण पवार को भी इस बार देखा अच्छा अनुभव सर्वश्रेष्ठ क्यों कहा जाता है। रघु परदेशी साहब खुद कैप्टन है, जानते हैं कि मुझे अच्छी गेंदबाजी करना ही चाहिए। 4 गेंदें उन्होंने फेंकी, 1 सिंगल दिया बस। अभी तक किशोर की 2 गेंदें शेष ही। किरण पवार के लिए अगली बॉल और इस बार लॉफ किया है, लगभग देखा डीप बैकवर्ड्स करने के ऊपर गेंद चली गई है। बाउंड्री लाइन का दर्शन लेने के लिए 4 रन। पांचवी गेंद थी रघु परदेशी की, इस बार क्रॉस बैट से उन्होंने खेल दिया डीप बैकवर्ड्स के ऊपर। नंबर आया 4, स्कोर 5 रायगढ़ का। इस बार जोरदार हिट करने गए थे, लेकिन देखिए गेंद कट हो गई थोड़ी सी और इसी बीच किरण पवार को इस गेंद ने चकमा दिया। पहला ओवर खत्म हो चुका है और पहले ओवर में यह देखा जाए तो यंगस्टार जिगरबाज रायगढ़ टीम का टोटल स्कोर पहुंचा है 5 बिना कोई विकेट के नुकसान पे। शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया रघु परदेशी साहब जी ने। खुद लगभग देखा रायगढ़ 40+ टीम के मास्टर है, सारी जिंदगी इन सभी क्रिकेट वीरों ने अपनी दाव के ऊपर लगा दिए, लेकिन आज क्रिकेट के लिए आज भी 40+ के माध्यम से अपना झंडा ऊंचा करते हुए आमदार ट्रॉफी और सिद्धेश ट्रॉफी 2022 का ये फ्रेंडली मैच है।
आनंददायी मैच है और दर्शक देखिए टकटकी के साथ इस मैच को देख रहे, सभी किसी न किसी के हीरो है। यंगस्टार भी हमारे हीरो और 40+ की भी हमारे हीरो है। आज तगड़ी मैच देख रहे हैं, लेकिन दूसरे गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए आए हैं रायगढ़ 40+ तक के टीम के। यस कैलाश पोर जी आए हैं मैन फ्रॉम दानसार, गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए आए हैं। उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज रजत मुंडे, जिनके पास क्रिकेट का भी काफी जबरदस्त एक्सपीरियंस है, लेकिन आज इस रायगढ़ 40+ मास्टरों के खिलाफ कैसी बल्लेबाजी करेंगे, जिन्होंने मेरे हिसाब से 3 गेंदों का सामना किया, एक सिंगल इकट्ठा किया रजत मुंडे ने। किरण पवार खेल रहे 4 पे, टीम का टोटल स्कोर है 5। कैलाश पोर जी गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए आए, बाएं हाथ के बल्लेबाज रजत मुंडे के लिए दूसरी ओवर की पहली गेंद। इस बार मुंडे ने देखा जाए सामने लगा दिया है और गेंद चली गई, तीर के जैसे थप्पड़ मारी सीधी गेंद 6 रन के लिए। इसमध्ये आदरणीय पाहुण्यांचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत। बिल्कुल पहले ओवर में इस बार देखा जाए रघु परदेशी साहब जी ने रजत मुंडे को बांध के रखा था, लेकिन रजत मुंडे ने इस बार देखा सामने स्ट्रोक को लगा दिया, गेंद हवा में थी 6 रन के लिए। पोर जी की अगली बॉल और ये उड़ाया गई, हवा में गई और ग्राउंड के पार और पार छप्पर फाड़ छक्का। एका बाजूला एका मनाच्या कोपऱ्यामध्ये सॉफ्ट कॉर्नरचा आपण पाहिला की आम्ही जी रायगडची नीव तयार केली, जे एक वटवृक्ष तयार केलं, त्याचं फळ इतकं छान आहे। रजत मुंडे ज्या पद्धतीनं मिस्टर कन्सिस्टंट म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, ते ज्या पद्धतीने तो आक्रमण करते, विरोधात जरूर है, त्यांच्या विरोधात जरूर है, परंतु आनंद देणारे हे 2 षटकार असतील। बिल्कुल सही, आपने एग्री करता हूं आपके साथ कि यही होना चाहिए। अपने हीरोज के सामने अपने बड़े बड़े स्ट्रोक, इस बार बाउंड्री की संभावना है और इस बार देखा जाए गेंद चली गई, इस बार ठोकम ठोक रजत मुंडे लय में आया है और पोर जी के ऊपर उन्होंने हमला किया। के साथ रायगढ़ जिगरबाज युवा टीम का स्कोर पहुंच चुका है 21 के घर में। हमला जरूर चल रहा है, रजत मुंडे लय में आए हुए हैं, उन्होंने 2 छक्के लगा दिए, उसके बाद एक बाउंड्री लगाई अभी ऑफ साइड के ऊपर। चौथी बॉल कैलाश पोर जी की राउंड विकेट से, लेकिन एक बार फिर से इस बार लय में आए हुए बल्लेबाज देखिए, लेकिन क्षेत्ररक्षण वह अच्छा है, मगर यह दूसरे के लिए भाग रहे, किस बार गैदर नहीं कर सके इस थ्रो को। एक सिंगल जरूर मिलेगा इस बार देखा जाए रायगढ़ युवा टीम को, और एक सिंगल के साथ 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता है 23 के घर में। रजत मुंडे इस बार देखा जाए बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपने हीरोज के सामने, जिन्हें ये सभी आदर्श मानते हैं, उनके सामने ही अच्छा स्ट्रोक खेल रहे, अच्छी बल्लेबाजी कर रहे। मुंडे इस बार टाइमिंग ठीक ठाक हुआ नहीं है, बैक टू द बॉलर जरूर खेला था, अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने गए थे, मगर एक बार फिर से यार रन लेने का कोई मौका नहीं है। 23 स्कोर पहुंचा है 23। कैलाश पोर जी की अंतिम बॉल शेष है, 19 पे खेल रजत मुंडे। इस बार ड्राइव देखने को जरूर मिल चुका है, ऑन ड्राइव। ओ इस बार देखा दोनों टांगों के बीच से गेंद चली गई है, तेज तर्रार इस बार ये शॉट था, और बाउंड्री के बदौलत देखा जाए इस ओवर की समाप्ति हो चुकी है, और 4 के बदौलत यह देखा जाए तो यंगस्टार रायगढ़ टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 27 के घर में। सामने भरावले उद्याला, बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरावले उद्याला,
आर्या स्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. आर्या स्पोर्ट संघाचा सिद्धेश चषक असतो ओवले गावाला. हाँ बिल्कुल आमदार ट्रॉफी और सिद्धेश ट्रॉफी 2022 में एक फ्रेंडली मैच, एक प्रेक्षणीय मैच. 40+ रायगढ़ टीम ने पहले टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का फैसला लिया है और बल्लेबाजी करने के लिए युवा यंग स्टार रायगढ़ टीम को निमंत्रण दिया है. लेकिन रघु परदेशी साहब जी का पहला ओवर इतना तगड़ा साबित हुआ कि उनके पहले ओवर में 5 ही रन उन्होंने खर्च किए. लेकिन इस बार देखा थोड़े से पोरजी गेंदबाजी करने के लिए आए तो उनके ओवर में रजत मुंडे ने जो कुछ हमला किया वो प्रेक्षणीय था. लोगों ने इस बार देखा जाए रजत मुंडे की बल्लेबाजी देखी. रजत मुंडे व्यक्तिगत 23 रनों का योगदान देते हुए 2 छक्के 2 बाउंड्री 1 डबल और 1 सिंगल के सहायता से, और यहाँ रायगढ़ जिगरबाज टीम का स्कोर पहुंचा है 27 के घर में. रघु परदेशी खुद आए गेंदबाजी करने के लिए. कोटे का दूसरा, पारी का तीसरा. इस बार जोरदार हिट करने गए थे, विकेट कीपर की चतुराई आउट. किरण पवार खुद सरेंडर हो गए, जानते हैं कि बल्ले का बाहरी किनारा लगा. कट बिहाइंड 5 रन बना के इस बार किरण पवार चले बैक टू द डग आउट और 27 रन पे रायगढ़ इस बार देखा यंग स्टार टीम को पहला दचका लगता हुआ. वैसे खिलाड़ी अपने काम भी बेहतरीन कर रहे हैं, लेकिन पहला जो इस बार देखा दचका मिल चुका है किरण पवार को चलता कर दिया. जो रघु परदेशी है जिन्होंने देखा जाना पड़का कि मुझे ही और फेंकना पड़ेगा, क्योंकि उनके दूसरे गेंदबाज कैलाश पोरजी को जब उन्होंने इस्तेमाल किया था तो रजत मुंडे ने उनके ऊपर जो हमला किया था वहां से रघु परदेशी आए क्या, उन्होंने पहली गेंद फेंकी क्या और किरण पवार को उन्होंने चलता कर दिया. विकेट कीपर ने शानदार कैच पकड़ लिया और 27 रन पे पहला विकेट गिरता हुआ. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं. नेक्स्ट बैट्समैन 1 डाउन बैट्समैन प्रसाद गरत. क्रैम्प आया है लगता है थोड़ा सा. बिल्कुल याद देखिए घड़ी के अंदर 11:38 हो चुके हैं. बिल्कुल बहुत बड़ी अच्छी खबर है सभी को, मुंबई जीत गई है. खाता खुल गया है, क्या कहते हैं, लेकिन है वो ताकत है. देखिए भावेशकर साहब खुद हाथ के जानते मुंबई वाले. 27 जरूर, लेकिन इस बार मुंबई टीम को थोड़ी असफलता मिल चुकी है. शर्मा जी की ने इस बार जीत अर्जित की है. बिल्कुल बर्थडे भी उनका था और गिफ्ट मिला है. अगली बॉल इस बार हाउस दैट अपील की थी, लेकिन इस बार विकेट कीपर को आत्मविश्वास था कि उंगली खड़ी हो जाएगी. व्यासपीठावरतून आमदार चषक 2022 मध्ये आदरणीय अजय भाऊ पाटील, सर्वतोपरी सहकार्य राकेशबाई गायकवाडी यांच्या बाबतीत कोणताही कार्यक्रम असू दे, क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम असू दे किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असू दे, नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन ज्यांचं लाभतं ते आदरणीय अजय भाऊ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी या मंचकावरून रजा घेत आहेत. आम्ही सर्व आयोजनकर्त्यांच्या वतीने पाहुण्यांचं मनपूर्वक आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बिल्कुल 23 रन बन चुके हैं. एक फ्रेंडली मैच रायगढ़ 40+ बनाम रायगढ़ यंग स्टार के बीच ये मैच चल रही है. लेकिन रजत मुंडे ने जो कुछ बैटिंग की है
सांबार गांव के सुपुत्र है, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज का करिश्मा लगे। रघुदादा की गेंद को इस बार देखा जाए, स्ट्रोक सिप किया है, चली गई गेंद इस बार देखा डीप स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर, दंदनाता हुआ छक्का। कही थे ना, डाउखोरों की बात ही कुछ अलग होती है क्रिकेट में। और आसमान दिखाया रघु परदेशी साहब जी को, और 6 के साथ यंग स्टार रायगढ़ टीम का टोटल स्कोर पहुंचा है 34 के घर में। अभी तक 3 गेंदें शेष है। क्या बॉल भेगी देगी है गुड लेंथ के ऊपर, ये गेंद थी रघु दादा की। पढ़ने के बाद इस बार देखा जाए, या अचंभित हो गए रजत मुंडे जी, खुद सोच रहे कि ऐसे बॉल को मैं क्या करूं। ये बॉल जो होती है ना, यहां से बैट्समैन को समझ आता है कि फ्रंट फुट पर खेलूं या बैक फुट पर खेलूं। अचंभित करने वाली गेंद। इस बार स्वीप जरूर करने गए थे, और यहां लगभग देखा जाए बाउंड्री की संभावना है। चली गई लॉन्ग स्टॉप के ऊपर 4 रन। लाल लाल होठों पे मुंडे इस बार अपील की और आउट। लेग बिफोर स्टंप के सामने आए। 2 बार अपील इस बार देखा चली गई थी, लेकिन इस बार अपील में दम था। बोरडे साहब जी की उंगली आसमान में खड़ी हो गई है। एक बहुमूल्य पारी, एक जानदार पारी, एक तूफानी पारी और एक वजनदार पारी खत्म होते हुए, लेकिन अपना काम, अपना जलवा दिखाते हुए ये बैट्समैन वापस आ रहे। 33 रनों की 13 गेंदों में बहुमूल्य रजत मुंडे की पारी खत्म होते ही। वेल प्ले रजत मुंडे। मैडी जहां गेंदबाजी की हम बात करेंगे, 2 ओवर फेंके रघु परदेशी साहब जी ने, 15 रन देके 2 सफलता हासिल किया है। पहले ओवर में 5 और इस ओवर में 10 आए हैं। क्या गेंदबाजी की, कैप्टन ने अपनी पूरी जिम्मेदारी निभाई है और अपने इस बार खिलाड़ियों को, अपने साथीदारों को कह दिया है कि मेरी ड्यूटी अब खत्म हो गई है, आने वाले 2 ओवर आपको फेंकना है, लेकिन के बल्लेबाजी करने के लिए। नेक्स्ट मॅच टॉस आयडिया दोन्ही टीमचे कॅप्टन पियुष 11 जानवान दापोली विरोधात शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाडा। दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी आपण या। बिल्कुल, अभी मैदान के अंदर मिस्टर जेफियल विश्वजीत ठाकुर गए हैं बल्लेबाजी करने के लिए 4 नंबर के ऊपर, लेकिन गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए कोटे का पहला और पारी का चौथा ओवर लेके गेंदबाज आए हैं। संतोष पाटिल, यस मैन बम रोहिंटन, सागर पाटिल का यह आवाज है। इस बार हवा में, लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं कवर के ऊपर। नोमैंस लैंड में लारा गेंद को उठाने जा रहे। हा क्या एफर्ट देगी यार, वाह, विकेट कीपर की तारीफ करना पड़ेगी यार। प्रवीण पाटिल साहब, आज भी 40+ की उम्र हो गई है, लेकिन ऐसे डाय लगाकर मुझे लग रहा है कि जवानी की याद आ गई है। विकेट कीपर एक टीम में आईना होता है और वो महत्वपूर्ण होना चाहिए। थ्रो देखिए कैसा किया था, लेकिन उससे कैरी कैसा किया देखो, वाह। यस, 2 रन में 40 रन बन चुकी है। बढ़िया बॉल थी इस बार देखा जाए, सुंदर गेंद, एक्सलेंट डिलीवरी इस बार देखा जाए। संतोष पाटिल की ये गेंद मेडन साबित हो चुकी है। छक्का दिया प्रसाद गरत को, 2 रन पे प्रसाद गरत खेल रही। 40 रन बन चुके यंग स्टार रायगढ़ टीम का स्कोर। और उड़ाया, चली गई आसमानी सुल्तानी छक्का। गेंद इतनी ऊपर चली गई है
कि ये रोस्टर के गोदी में जाकर गिर गई। और 6 के साथ स्कोर 46 के घर में। संदेश देते हुए प्रवीण जी और रघु परदेशी दादा इसके गेंदबाज को, क्योंकि छक्के और चौकों की बौछार हो जाती है तो बॉलर कौन सा भी हो जाए उसकी जो हवा है ना वो ढीली हो जाती है। 46 रन। अगली बॉल इस बार ऑन साइड के ऊपर फ्लिक किया है, मिड विकेट के ऊपर गेंद चली गई। मिड स्टंप के ऊपर ये गेंद थी लेकिन 2 रन चुराने में कामयाब। विश्वजीत ठाकुर तीसरे के लिए जा रहे थे लेकिन विकेट कीपर के पास बढ़िया थ्रो आया। मिलेंगे इस गेंद के ऊपर प्रवीण प्रसाद घरत को। इस बार देखा जाए 2 रन, 2 के साथ प्रसाद घरत पहुंचे व्यक्तिगत 10 पे, 1 छक्का और 2 डबल के सहायता से यंगस्टार रायगढ़ टीम का स्कोर पहुंचा है 48 के घर में 48। 50 बनाने के लिए 2 रन चाहिए टीम को। इस बार क्रॉस बैट से खेलने के लेकिन शॉर्ट पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है। गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ ने अच्छी बॉल देखने को मिल चुकी है। इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष है। 48 रन बन चुके 2 विकेट के नुकसान पे। और एक बार फिर से इस बार हुक किया है और गेंद 1 पाउंड के साथ चली गई है सीमा रेखा का दर्शन लेने के लिए। दंदनाचा वाचा वाटी और इसी के साथ बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरावले उद्याला, बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरावले उद्याला। आर्यास्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला, आर्यास्पोर्ट संघाचा सिद्धेश चषक असतो ओवले गावाला। आर्यास्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला, आर्यास्पोर्ट संघाचा सिद्धेश चषक आखिरी बॉल शॉर्ट बॉल थी। प्रसाद ने इस बार देखा शानदार चौवा लगा दिया। 4 के साथ प्रसाद खुद पहुंचे 14 पे। 33 रनों की बहुमूल्य पारी खेली रजत मुंडे ने और इस प्रकार यहां देखा जाए टीम का स्कोर पहुंचा 52 के घर में। और इसी बीच हमारे एक बेहतरीन शख्सियत आदरणीय चिरले गांव के हमारे भाई जगदीश ठाकुर साहब, इनके परम दोस्त सागर घरत साहब चिरले, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं हैं। उन्होंने खुद कह दिया कि मैं ये मैच देख रहा हूं तो सागर घरत आपका हार्दिक हार्दिक स्वागत। अब सुनते रहे मेरी कमेंट्री और क्रिकेट का ये आंखों देख हाल और क्रिकेट की बेहतरीन इस बार देखा जाए खेल। आखिरी ओवर बचा हुआ है, ये स्लॉग हो रहे, ये डेथ हो रहे, ये हानिमारी का हो रहे। इस बार देखा है बल्लेबाज इस गेंदबाज के ऊपर आक्रमण करते हैं लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। गेंदबाजी की बाढ़ संभालने के लिए संजय वास्कर पारी का स्लॉग और लेके आए। विश्वजीत ठाकुर पहली दफा गेंद को खेलेंगे। इलेक्ट्रिशियन जो हमारे मेन कौन है उन्हें हम विनती करते हमारे मंच के ऊपर आइए। ठाकुर क्या उड़ाया यार तूने हेलीकॉप्टर, इसीलिए तो भारत पाकिस्तान की मैच बनती थी। तब इस बार देखा जाए ऐसे ही इस बार हेलीकॉप्टर से गए थे इस बार, और वहां से इस बार देखा जाए जो एयर होस्टेस थी ना उन्होंने बोला होगा क्या शॉट मारा यार। बीजेपी उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेश गायकवाड कॅप्टन आहे तो बॅट्समन अनुभवी, बोलतात त्याला सारे जण, बोलतात त्याला सारे जण। हाँ बिल्कुल बिल्कुल। इसी बीच 58 पे स्कोर जा चुका है। छक्के के साथ विश्वजीत ठाकुर ने एक छोटा सा हेलीकॉप्टर उड़ा दिया है और गेंद बाउंड्री के बाहर जाकर गिर गई है। अरे वाह देखिए क्या भैया, सीधे बल्ले से अच्छा काम चल रहा था ना, कोई टेढ़ा करने की जरूरत नहीं थी। लेकिन ये रिवर्स स्वीप का मोह ही ऐसा है। लेकिन ये गेंद डॉट चली गई, अच्छी बॉल फेंकी संजय वास्कर ने। छक्का खाने के बाद ये गेंद वापसी वाली गेंद फेंकी। 4 गेंदें शेष। ओह विश्वजीत ठाकुर ड्रेसिंग रूम से सेट होके गए। शॉट डिलीवरी 30 बार का पुल कर दिया है डीप स्क्वायर लेग बॉन्ड लाइन के बाहर, आसमानी छक्का। घोड्याचा विश्वजित ठाकुर ऑलराउंडर तो लई डेंजर, खेळतोय असा रणझुंजार, मारतो
षटकार हाँ बिल्कुल 64 रन बन चुके हैं। संजय वास्कर के ऊपर हमला ही हमला जारी कर चुका है। 11:50 हो चुके हैं। घड़ी को हम कम देख लेंगे, उमेश भाई ज्यादा देख रहे हैं। और इस बार देखा जाए डीप कवर के ऊपर कैच की संभावना, लेकिन नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी है। खिलाड़ी आए थे कैच को पकड़ने के लिए। 2 रनों के साथ विश्वजीत ठाकुर पहुंचे। इस बार देखा जाए 14 पे और यंग स्टार रायगढ़ टीम का स्कोर पहुंचा है 66 के घर में 66। आखिरी 2 गेंदें शेष। और एक बार फिर से इस बार हेलीकॉप्टर उड़ाने गए थे, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई है। फुल लेन की ये गेंद थी, एक सिंगल जरूर मिलेगा। एक सिंगल के साथ 67 पे स्कोर जा चुका है। आखिरी बॉल शेष। और एक बार फिर से इस बार ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेग खिलाड़ी रघु दादा ने गेंद को फील्ड किया। एक सिंगल जरूर मिलेगा। 68 पे स्कोर जा चुका है। और जीतने के लिए रायगढ़ 40+ मास्टरों को 30 गेंदों में यहां देखा जाए मेरे हिसाब से 69 रनों की जरूरत, 69 रनों की जरूरत है। लेकिन यहां विश्वजीत ठाकुर व्यक्तिगत मेरे हिसाब से 15 रनों का योगदान दिया। 2 छक्के, एक डबल, एक सिंगल के साथ नॉट आउट पारी खेली। उसे प्रसाद गरत ने साथ दिया। प्रसाद गरत तो नॉट आउट रहे, 15 पे रहे। और इसी के साथ ये पहली इनिंग खत्म हो चुकी है। 69 रनों का टारगेट है। 30 गेंदों में 69 रन चाहिए। लेकिन चल रहे हैं उत्तरार्ध के लिए हमारे समीर सोमनेसर इनके पास। चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित या व्यासपीठावरती पाहुणे उपस्थित आहेत. आदरणीय संजयजी पाटील साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल रुपेशभाई गायकवाड यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संजयजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करावा. संजयजी पाटील साहेब भिंगारहून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी 2022 साठी संजयजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे आयोजक रुपेशभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते इथे करण्यात येत आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या शरद 11 ट्रॉम्बे कोळीपाडा टॉस साठी कॅप्टन या. पियुष 11 जनमान दापोली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. प्रतिस्पर्धी अर्थातच ट्रॉम्बे कोळीपाडा टीम कॅप्टन आपण त्वरित या. रायगड क्रिकेट असोसिएशनचा राकेश गायकवाड अध्यक्ष आहे तो बॅट्समन अनुभवी. संघात दादाला लय मान, संघात दादाला लय मान, संघात दादाला लय मान. संजय भाई रुपेश भाई आहे त्याच्या संगतीला. आर्या स्पोर्ट संघाचा नाव गाजतो रायगड जिल्ह्याला. आर्या स्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा आपण टॉस करावा. नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस इथे करावा. सलामीची जोडी त्वरित मैदानावरती पाठवायची. 40+ मास्टर्स 69चं टार्गेट आहे. टॉस इथे झालाय आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी साहेबांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकला आहे दापोली टीमने. आणि आपला निर्णय $69 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मास्टर्स आता कोणत्या मास्टर्सला पाठवणार. काय दिमागदार फलंदाजी मात्र केली. रजत मुंडे 13 चेंडू 33, किरण पवार 4 चेंडू 4 धावा, प्रसाद गरतचा 1 षटकार. मला असं वाटतं सर्वोत्कृष्ट लॉंगेस्ट सिक्सर असेल तो या स्पर्धेतील. 8 चेंडू 15 धावांचं योगदान आणि विश्वजीत ठाकूर 5 चेंडू 15 धावांचं योगदान. 69 करायचे 5 षटकांमध्ये. ही संकल्पना घेऊन आले राकेशभाई गायकवाड, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. आमदार चषक आणि सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये नेक्स्ट मॅच असेल ग्रामीण गटातील पियुष 11 जनमान दापोली विरोधात शरद 11 ट्रॉम्बे कोळीपाडा. टॉस जिंकलाय दापोली टीमने.
स्कॉड अगदी आपण पाहिला रायगडचा, अर्थातच विश्वजित ठाकूर दिगोडे, त्याचबरोबर किरण पवार, सावळेश्वर सावळे, रजत मुंडे चांबारली, प्रसाद गरत, निलेश एलेवण जावळे, महेश मात्रे वयाळ, बंटी बद्रिके लोधिवली. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. अक्षय पवार सावळेश्वर सावळे, प्रशांत पाटील चिखले, ओमकार नाईक बामणडोंगरी, जीवित मात्रे, अर्थातच टीमचा कॅप्टन मुळेखंड साईश मात्रे. हा होता स्क्वॉड या टीम आणि टीमचे मेंटॉर तेजस मात्रे. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. कैलास पोरजी चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची. पहिले षटक घेऊन येतो विश्वजित ठाकूर. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचे तो रायगड मास्ट, अर्थातच 40+ या टीमला. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. विश्वजित ठाकूर याच वेगासाठी ओळखला जातो. काय तो क्षण असेल. वेगवान चेंडू आणि कव्हर पॉइंट मधून बॉल निघाला. ओमकार नाईक पाठलाग करतोय परंतु अपेक्षेच्या बाहेर वेगानं चेंडू निघून गेलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे होते ते सुरुवात 69 धावसंख्येचा पाठलागाची. सोन्या राजाला शर्तीला घेऊन गेला पनवेल तालुक्यात झाला फेमस विश्वनाथ छकडेवाला. पनवेल तालुक्यात झाला फेमस. चला वेगाचं उत्तर होतं ते मात्र किशोरकडे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका त्याने खेचला. गॅप मध्ये स्ट्रोक होता. ओमकार नाईकच्या उजव्या हाताने हा चेंडू काढला. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलत हा वेग पहा. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेचं वळण घेत असताना वेगा बरोबरीनं आता ज्या पद्धतीनं विश्वजित ठाकूर कधी आतमध्ये चेंडू आणतो कधी बाहेर चेंडू आणतो, हे एक वेगळं अस्त्र त्याने मात्र आपल्या लाजवाब कव्हर ड्राईव्ह. ओव्हर पिच बॉल होता, त्याचा खरपूस समाचार घेतला किशोरने. अगोदर स्क्वेअर ड्राईव्ह, आता कव्हर ड्राईव्ह. बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरावले उद्याला. बंट्याच्या वाढदिवसानिमित्त सामने भरावले उद्याला. आर्या स्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. आर्या स्पोर्ट संघाचा सिद्धे चषक असतो ओवले गावाला. विश्वजितच्या विरोधात 2 चौकार इथे मात्र खेचलेत. फिल्डिंग मध्ये आता बदल. अक्षय पवार होता डीप स्क्वेअर लेगला उभा, तो आता मात्र जातोय 30 या सर्कलच्या आतमध्ये. पंचांच्या बाजूला तो उभा असेल आणि एक क्षेत्ररक्षक मात्र जातो आता डीप कव्हरला. स्वीप करण्याचा प्रयत्न. अक्षय पवार येतोय कॅच खाली आणि ते कॅच घेतली जाते. परतावा लागेल किशोरला. 2 चौकार आली या ओव्हरमध्ये. 10 ते 8 विकेट गेले. 1 आपण म्हणतोय रायगडचे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 40+ खेळाडूंचा जे मैदानावरती दिसत आहेत सर्व यंग टॅलेंट जे दिसतंय त्यांनाच आयकॉन पकडून ज्यांनी आता क्रिकेट
जगतावरती एवढी मोठे नावं कमवलेले आहेत, हे सर्व खेळाडू त्यांच्या विरोधात आहेत. त्यांच्या विरोधात हा सामना मात्र नाहीये. हा सामना स्वतःशीच आहे त्यांचा. अगदी ऐन तारुण्यात असताना ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली असेल, गोलंदाजी केली असेल, ती आता त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली असेल. वेग होता इथे. डीप कव्हरला फिल्डर आहे. एक धाव मात्र इथे जोडली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा 40+ मास्टर्सने कंप्लीट केल्यात. लेझी क्रिकेट आणि त्याचा इथे फायदा उचललाय. 2 धावा स्कोर जाऊन पोहोचेल 10 वर. चर्चा तीच चालू होती की आता हे सर्व जे 40+ मास्टर्स आहेत त्यांच्या समोर त्यांचं आता ऐन तारुण्य उभं राहिलं असेल. त्यांचा संघर्ष विश्वजित ठाकूरशी नाहीये, त्यांचा संघर्ष रजतशी नाहीये, किरणशी नाहीये, प्रसादशी नाहीये, या सर्व खेळाडूंशी नाहीये. त्यांचा संघर्ष स्वतःशीच आहे. ऐन तारुण्यामध्ये असताना मी कशी गोलंदाजी केली, मी कशी फलंदाजी केली, मी कशी फिल्डिंग केली, या सर्व गोष्टी आता त्यांच्या समोर उभ्या राहिल्या असतील आणि ते आता स्वतःला घडवतायत की मला पुन्हा एकदा त्याच तारुण्यातलं क्रिकेट पुन्हा एकदा या मैदानावरती जागा करायचे. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 10, 4 षटकं बाकी आहेत. धावा करायची आहेत त्या रायगड मास्टर 40+ टीमला. 59. दुसरं षटक घेऊन येतो तो मात्र साईश मात्रे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावसंख्येची गरज असेल. टार्गेट 69चं होतं. विश्वजितच्या विरोधात धाबा आल्या त्या 10. साईशचा चेंडू वेग तर असणारच आहे. या वेगाचं उत्तर 40+ या मास्टर्सला शोधावं लागणार आहे. कैलास पोरजी, विश्वास पाटील ही जोडी मैदानावरती बाद होऊन परतले. तो किशोर वेगाचं उत्तर इथे मात्र शोधलंय कैलास पोरजी यांनी. बॉल पाठवला फाईन लेगला. येतोय हा चौकार. सदाभाई गायकवाड भारी आहे ते एक नंबर. रतेश भाई, विनायक भाई पाठीशी त्यांच्या खंबीर. पाठीशी त्यांच्या गंभीर, पाठीशी त्यांच्या गंभीर. बालाराम शेठ सकली मैदान आहे तो ओले गावाचा. बालाराम शेठ सकली मैदान. चौकार येतात त्याला आणि या चौकाराने स्कोर जाऊन पोहोचले 14 वरती. 69चा पाठलाग चालू आहे रायगड 40+ मास्टर या टीम कडून. 5 ओव्हरची मॅच आहे. आज रत्नागिरी संघाला त्याने पराभूत केलंय. चांगली फिल्डिंग. फटकाही तितका छान होता, फक्त गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि प्रसाद गरत मात्र त्या ठिकाणी तैनात. 1 धाव इथे जोडली जाते. 15 धावसंख्या धाव फलकावरती रायगड 40+ टीमच्या. आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये हा प्रेक्षणीय सामना तुमच्या आमच्या भेटीला आलेला आहे. संघर्ष व्हायला हवा. विश्वास पाटील यांच्याकडून अपेक्षा आहेत खूप. कैलास पोरजी चांगल्या टच मध्ये दिसतात. फाईन लेगच्या दिशेने एक चौकार खेचला. अगोदरचा स्विचेसचा फटका देखील चांगला खेचला होता, फक्त गॅप शोधता आली नाही. साईश मात्रेने ते केले दांडी गुल. परतावा लागेल बॅटर विश्वास पाटीलला. प्रशांत आशिष समाधान आयोजक आहेत संघाचे. अजय प्रवीण मंगेश आयोजकांनी नाव रोशन केले गावाचे. नाव रोशन केले गावाचे, नाव रोशन केले गावाचे. प्रशांत आशिष अक्षय समाधान आयोजक आहेत संघाचे. अजय प्रवीण मंगेश आयोजकांनी नाव रोशन केले गावाचे. नाव रोशन केले गावाचे, नाव रोशन केले गावाचे. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय ओल्याच्या क्रिकेट ग्राउंडला. क्रिकेटचा महासंग्राम. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रायगड 40+ टीम जाऊन पोहोचले 19 वरती. धावगती चांगली आहे. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. धावा करायच्या असतील त्या 50-50. बीजेपी उत्तर रायगड उपाध्यक्ष राकेश आहे तो बॅट्समन अनुभवी. ओळखतात त्याला सारे जण, ओळखतात त्याला सारे जण, ओळखतात त्याला सारे जण. रायगड क्रिकेट असोसिएशनचा राकेश गायकवाड अध्यक्ष आहे तो बॅट्समन अनुभवी. संघात दादाला लय मान, संघात
दादाला लय मान, संघात दादाला लय मान. संजय भाई रुपेश भाई आहे त्याच्या संगतीला. आर्या स्पोर्ट संघाचा नाव गाजतो रायगड जिल्ह्याला. आर्या स्पोर्ट संघाचा आमदार चषक असतो पनवेल तालुक्याला. आर्या स्पोर्ट संघाचा सिद्धेश चषक असतो ओवले गावाला. आर्या स्पोर्ट्स लॉंग ऑन त्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव, धावसंख्या 20-20. टार्गेट 69 धावसंख्येचे. कमालीची बॅटिंग केली. रजत मुंडेनं सुरुवात केली. किरण पवार त्याच्या साथीला होता. प्रसाद आला शेवटला आणि नंतर विश्वजित ठाकूरचं आक्रमण. विश्वजितचा हा वेगवान चेंडू बीट करतोय तो मात्र बॅट्समनला. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. अंतर खूप मोठे आहे. विश्वजितचा वेग सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु ज्या पद्धतीनं रायगड 40+ हे सर्व खेळाडूंनी रायगडच्या क्रिकेटमध्ये आज रायगडच्या क्रिकेटला पराभूत करण्यासाठी संपूर्ण भारताला एकत्रित यावं लागतं, तर त्या रायगडच्या क्रिकेटची सुरुवात याही देखील खेळाडूंनी केली असेल. त्यांचे या आयकॉन खेळाडू असतील. अगदी त्यांनीही कोणाला ना कोणाला तरी मात्र इथे जरूर समोर आयकॉन मांडला असेल, परंतु विश्वजितच्या वेगाच्या विरोधात इथे स्विचिटचा येतोय चौकार. दाखवायलाच लागेल आणि तो अगोदरही दाखवला, आता पुन्हा एकदा त्याला जागा करावं लागणार आहे. चौकार आलाय. चौकाराने स्कोर जाऊन पोहोचेल 25 वरती. 25. कैलासपूरची प्रयत्न चालू आहे तिथे. एक धाव इथे जोडली जाणार. स्कोर जाऊन पोहोचेल 26 वर. 26 लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. सन्माननीय भरत शेठ गायकवाड साहेबांचे या व्यासपीठावरती आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलेल्या टीमने आपला निर्णय. फिल्डिंग दापोली टीम करणार आहे फिल्डिंग. ट्रॉम्बे कोळीवाडा टीम तुम्हाला करायची बॅटिंग. विश्वजितच्या विरोधात बॅटर संजय मात्रेच्या बॅट मधून येतोय धमाका षटकार. आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो असं म्हणतात आणि तेच खरं. एखादा लहानगा देखील बलाढ्य संघाला देखील पराभूत करू शकतो आणि ते जरी 40+ असले तरी सुद्धा आता सध्याच्या या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉलिंगमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या विश्वजित ठाकूरच्या देखील विरोधात आक्रमण मी करू शकतो ही ताकद दाखवत असताना वेग वेग आणि प्रचंड वेग विश्वजित ठाकूरचं होतं हे प्रत्युत्तर. एक महत्वाची सूचना. विश्वास पाटील मैदानाच्या दिशेने रवाना होता. एक महत्वाची सूचना आहे. MH46 AP 8350 I-20 ही कार बराच अडथळा करते. MH46 AP 8350 I-20 कार आहे. कृपया करून ज्याची असेल त्यांनी योग्य त्या ठिकाणी तिला पार्क करावी. विश्वास पाटील मैदानाच्या दिशेने रवाना झाले. 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये धावा करायचे त्या 37. बरेच जण हा सामना पाहतायत. आठवणींना उजाळा आला असेल. मगाशी अमित म्हात्रे सरांनी जरूर सांगितलं की इतकी लगबग नव्हती क्रिकेटमध्ये. क्रिकेट तेच आहे. क्रिकेट बदली झालेलं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये ग्लॅमरसचा तडका मिळाला.
क्रिकेटमध्ये पैसा आला, क्रिकेटमध्ये मनोरंजन आलं आणि त्याचबरोबरीनं जेव्हापासून यूट्यूब लाईव्ह वेबकास्टिंग व्हायला लागले तेव्हापासून क्रिकेट बदललंय. परंतु इथे दमखम पहा, कैलास पोरजीनं स्वागत केलंय महेश म्हात्रेचं षटकार खेचून. विश्वास कैलास पोरजीच्या बॅटमधून येतो इथे मात्र षटकार आणि विश्वास पाटील जे आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहेत. महेश म्हात्रेचं स्वागत केलंय. कॅप्टन जीवित म्हात्रे आता गोलंदाजाच्या समवेत चर्चा मसलत करत असताना क्रिकेट आहे. ज्या खेळाडूंना आयकॉन म्हणत तुम्ही त्यांच्या विरोधात आता खेळतायत त्यांच्यातही तितकीच ताकद आहे. त्याची दमखम आता ते इथे दाखवत असताना 11 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे ते 31. सामन्यामध्ये आता शिरकाव करत असताना रायगड 40+ चे हे खेळाडू महेश म्हात्रेचं स्वागत केले कैलास पोरजीने षटकार खेचून. काय बॅटिंग करतोय कैलास पोरजी. आता स्विचिट क्षेत्ररक्षक सजवलंय, क्षेत्ररक्षण सजवलंय. दुसरी धाव आणि 2 धावा इथे झाल्यात कंप्लीट आणि कदाचित तिसऱ्याही धावेचा प्रयत्न. 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. रायगड 40+ आता अग्रेसर होताना दिसत आहे. पाहुण्यांचं इथे स्वागत. आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी 2022 मध्ये उपस्थित होत आहेत सर्व पाहुणे मान्यवर आणि या मान्यवरांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक स्वागत. 3 धावा इथे जोडल्या जातात. स्कोर जाऊन पोहोचेल 41 वरती. 10 चेंडू शिल्लक आहेत, 28 करायचे. मगाशी थोडं यूट्यूब लाईव्ह काही जणांनी बंद केलं असेल, कदाचित ते आता ऑनलाईन पाहत असतील की संघर्ष होतो इथे. धीम्या गतीचा हा चेंडू होता. लेग ब्रेकचा इथे वापर करण्यात आला महेश म्हात्रेकडून. वयाळचा हा खेळाडू आहे. 9 चेंडू 28 ची गरज आहे. एखादा षटकार हवा आहे या 3 चेंडूंमध्ये. सन्माननीय सुहासजी म्हात्रे यांचे या व्यासपीठावरती आगमन होते. सुहासजी म्हात्रे दापोली, सहर्ष आणि सहर्ष स्वागत. आमदार चषक सिद्धेश ट्रॉफी मध्ये 9 चेंडू 28 ची गरज आहे. हा वेगवान चेंडू होता. आक्रमण करायचं होतं परंतु आक्रमण करता आलं नाही. सिंगलने जास्त फरक पडणार नाही रायगड टीमला. 1 धाव जोडली जाते. 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे असतील त्या मात्र 27. एखादा मोठा फटका. कैलास पोरजी त्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहे. महेश म्हात्रेला तो फटका वाचवायचे. 8 चेंडू 27 27. षटकार येईल का? प्रयत्न करतोय कैलास परंतु यश मात्र आलं नाही. 7 चेंडू 27 ची. अनोखी संकल्पना घेऊन आले या स्पर्धेचे आयोजक अर्थातच रायगड ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष षटक झालं इथे समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या रायगड 40 मास्टर्स या टीमच्या 42. 6 चेंडू शिल्लक. धावा करायचे 27 27. अंधेरी उंदे इलेव्हन जे हनुमान दापोली टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारले. शरद स्मृती ट्रॉम्बे कोळीवाडा टीम विनंती आहे टीमच्या कॅप्टनला की आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन आपण जिथे डगआउट आहे ओमकार नाईक आलाय गोलंदाजीसाठी. बामण डोंगरीचा विकेट घेतले पहिल्याच चेंडूवर.
ओमकार नाईक चांगली गोलंदाजी करतोय. खरोखरच एक वेगळ्या पद्धतीचा एक सामना आपल्या समोर या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय लढत म्हणून आला. रायगडची नीव ज्यांनी उभारली, रायगडचा संपूर्णपणे क्रिकेट पाया ज्यांनी उभारला, त्या सर्वांना माझा सलाम असेल या मॅचच्या निमित्ताने. काय रायगडचं क्रिकेट आज संपूर्ण जगभरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटचा जिथे उल्लेख होतो तिथे रायगडच्या क्रिकेटचा जरूर उल्लेख होतो. या रायगडच्या क्रिकेटने अनेक तारे सितारे मात्र या टेनिस बॉल क्रिकेटला दिले. त्यातील सर्व काही सितारे आज आपण या खेळपट्टीवरती पाहतोय, काही सितारे आज अनुपस्थित आहेत. परंतु रायगड 40+ या क्रिकेटला सुरुवात केली, त्यांनी हा पाया रचला. म्हणून आज रायगडचं क्रिकेट नंदनवन आहे. रायगडला खरोखरच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि त्यामागचं कारण आहे हे सर्व आमचे जुने जाणते खेळाडू ज्यांनी या क्रिकेटसाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील इतकी छान अशी कामगिरी केली. त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला सलाम. नवीन पनवेल खांदा कॉलनी प्रीमियर लीगचे आयोजक संजू पिल्ले साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. आणि व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय अर्थातच मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील रजत मुंडे 13 चेंडू 33 धावा. चला दापोली टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण साधून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. वेल प्लेड. रायगड 40+ सर्व खेळाडूंना सलाम असेल. आणि ज्या पद्धतीने रायगड संघ खेळला हे सर्व युवा जिगरबाज म्हणता येणार नाही कारण ते एवढे